आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली। सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची आमदार विजयकुमार देशमुख यांनी भेट घेतली। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांच्या कामासंदर्भात चर्चा करण्यात आली। येत्या 15 मे पर्यंत उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे। त्यानंतर निविदेसह पुढील कार्यवाही करण्यात येईल। आयुक्तांकडून नियमित आढावा आणि पाठपुरावा सुरू आहे। तातडीने कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सूचना केली आहे, अशी माहिती भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचं काम पूर्ण करून पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। सद्यस्थितीतील कामाचा आढावा घेतला। महापालिका आयुक्तांनी झालेल्या कामाची माहिती दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष बिष्णुरकर, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक आनंद जाधव, राजाभाऊ काकडे आदींची यावेळी उपस्थिती होती। मध्यवर्ती भागातून नॅशनल हायवेच्या 2 फ्लायओव्हर जाणार आहेत। त्या फ्लायओव्हरला जवळपास 6 ते 7 वर्ष झालं मंजुरी मिळालं। पूर्वी त्याचं कॉस्ट 600 कोटी रुपयाचं होतं, पण अजूनही ज्या नॅशनल हायवेचं म्हणणं आहे की भूमी संपादन झाल्याशिवाय आम्ही टेंडर काढत नाही आणि भूमी संपादन काढायला वेळ झाल्यामुळे मध्यंतरी 1-2-3 वर्ष महानगरपालिकेकडनं फारच वेळ झाला। पण आयुक्त साहेबांना मी जेव्हा हजर झाले त्या दिवशीही बोललो होतो आणि आयुक्त साहेब आठवड्याला एकदा मिटिंग घेऊन त्याचं कार्यरत आहेत त्या कामात आणि आताही त्यांच्याबरोबर त्या संदर्भातच मिटिंग झालं। आता संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना नॅशनल हायवेचे अधिकारी आले होते, आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी 15 मे ही शेवटची तारीख भूमी संपादनाची दिली आहे आणि तदनंतर आपण तोपर्यंत नॅशनल हायवेच्या टेंडर करण्याचं प्रोसिजर व्हायला 2-3 महिने लागणार आहे। त्यामुळं लवकरात लवकर प्रोसिजर व्हावं यासाठी आम्ही त्यांना भेटण्यात आलेलं आहे। त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी ज्या दिवशी त्यांनी इथं कारभार स्वीकारलं त्या दिवशी त्यांनी मी भेटल्यावर त्यांना पहिल्यांदा मागणी तीच केली होती, त्या कामाला ते पाठीमागे लागले।